राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना आज पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती येथील निवासस्थानातून त्यांना दुपारी पुण्याकडे रवाना करण्यात आले. खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने डॉक्टरांनी पुढील वैद्यकीय तपासणीचा सल्ला दिला होता. शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे नेण्यात आले. बारामतीहून पुण्यापर्यंत सुमारे 100 किलोमीटरचा हा प्रवास सुरक्षेच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर शरद पवार स्वतः गाडीतून उतरले. त्यानंतर त्यांना व्हीलचेअरच्या सहाय्याने रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे तसेच कुटुंबीय उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही रुग्णालयात येऊन शरद पवारांची भेट घेतली. कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे. आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू. आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही. आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचे ते ठरवू. आता व्हायटल्स थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत. आता तरी काही नाही. आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही आहेत. Physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. He is admitted to a private room and at the moment all the vital parameters are stable. What are the reasons they have been admitted? By vital parameters you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. It is because of physical exertion 2-3 दिवसापासून त्रास असेल. सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे. नाही बोलतायत सर, बोलतायत. 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल. नाही असं तर मला माहित नाही काही. इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल. आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित. करताना विनंती करतो आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे. आयसीयूमध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत. आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही. गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते. त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आलाय आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे. आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील. माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल. त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये. पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे. देखो, पवार साहब की तबीयत अभी बहुत अच्छी है. उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं. उनको कहाँ पे भी आईसीयू में नहीं रखा गया, उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है. कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा. जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पूना में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा. प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है,
सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है बहुत अदर पेशेंट्स यहाँ पे है, उनको तकलीफ न हो, इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए। और कंटिन्यूअसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रिया ताई या डॉक्टर, कार्यकर्ता हो या तमाम महाराष्ट्र के लोग हो, उनको अपडेट देते। दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना डॉक्टर अभिजित लोढा यांनी सांगितले की त्यांच्या छातीत काही प्रमाणात कंजेशन आढळले आहे। उपचार सुरू करण्यात आले असून आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत। तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील उपचार पद्धती ठरवली जाणार आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार शरद पवार सध्या स्थिर अवस्थेत आहेत। ऑक्सिजन लेवल, रक्तदाब आणि सॅच्युरेशनसह सर्व व्हायटल पॅरामीटर्स नॉर्मल आहेत। ते व्यवस्थित बोलत असून त्यांना खासगी खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे। चालू तपासण्यांच्या अहवालानंतर शरद पवार यांना रात्री रुग्णालयात दाखल ठेवायचे की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। डॉक्टरांची टीम त्यांची प्रकृती सतत निरीक्षणात ठेवत आहे। शरद पवार हे वयाच्या 85व्या वर्षीही सार्वजनिक जीवनात सक्रिय असून गेल्या काही वर्षांत त्यांनी वयोमानानुसार उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर मात करत राजकीय कामकाज सुरूच ठेवलं आहे। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळासह समर्थकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे। शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अपडेट्सची प्रतीक्षा असून डॉक्टरांच्या निर्णयानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे। आम्ही या बातमीवर लक्ष ठेवत आहोत।